हे घेतले आहे आपण कॉम्पो एक्सपोर्ट कंपनीचे 04037 2.5 किलो. हे एकदम साईजसाठी चांगले खत आहे. आपण जी ही छोटा प्लॉट लावलेला आहे त्यामध्ये मोठा प्लॉट होता त्या टायमाला आपण ह्याचा वापर केला होता अथर्वच्या प्लॉटला. ह्याची एकदम चांगली साईज शेवट टाकतोर मेंटेन करते. हे प्रोडक्ट आहे जर्मनी, तिथून आपल्याकडं एक्सपोर्ट होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपला टमाटो प्लॉट. ह्या टमाटो प्लॉटची आपण 28 मे 2026 रोजी लागवड केली होती. आज दिनांक 22 ऑगस्ट 2026 आहे. आपण आलो आहोत टमाटो प्लॉटमध्ये. हे पहा, आपल्या टमाटोची तिसरी हार्वेस्टिंग आता करावाच लागणार आहे. आज आहे शनिवार. जर नियोजन लागलं तर उद्याच्याला आपण तिसऱ्या हार्वेस्टिंगचं नियोजन करणार आहोत. एकदम चांगले फळ व चकाकीदार आहेत खालचे. हे पहा, आज 15 ते 20 दिवस झाले. मोठा पाऊसही नाही आणि झिमझिम 1 ते 2 वेळेस आली होती. त्यामुळे आपण ह्याला फवारणीही काही एवढी घेतली नाही. हे पहा, एकदम चांगला कलर आला आहे. ह्या वर्षी तर दुष्काळाचे सावट असल्यावानीच वाटायला लागली आहे. इथून पुढे तर आमचा डॅमही भरलेला नाही. आणखीन धनेगाव डॅम, केस तालुका, आमच्या गावाशेजारचे सगळे केस तालुक्यामधले. आम्ही प्रॉपर आहे गोटेगावचा. सुकळी, सुबोडगाव, माळेगाव, धनेगाव हा टोटल एरिया धनेगाव डॅमवर आहे. हे फळाला एकदम चांगला कलर आला आहे. व ह्या फळांची साईज मेंटेन ठेवण्यासाठी आपण आज ह्या टमाटो प्लॉटला सोडणार आहोत 04037. हे प्रोडक्ट चांगले आहे. आपण आज ह्या टमाटो प्लॉटला सोडणार आहे. साईज एकदम एकसारखी राहते, कारण की आत्ता रेट तर नाही, तर त्यामुळे मालाची क्वालिटी व साईज ह्याच्यावरच आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामुळे तरी आपला माल मार्केटला चांगल्या रेटमध्ये जाईल. त्यामुळे आज आपण त्या खताचे ह्या प्लॉटला नियोजन केले आहे. रेट आता किती दिवस असेच राहते हे काही सांगता येत नाही. जर पाऊस जर चांगला पडला तर रेट वाढण्याची शक्यता आहे, नाहीतर काही शक्यता वाटना गेली. ज्या टायमाला बँगलोर कमी होईल त्या टायमालाच ह्या प्लॉटचा आता रेट वाढेल. पण आपण माल चांगला ठेवणार आहे. रेट वाढला तरी आपल्या हातात माल चांगला पाहिजे. त्यामुळे ह्याला आणखीन एकाला दुसरी फवारणी व ड्रीपचे नियोजन ठेवणार आहोत आपण. हे आपण घेतले आहे कॉम्पो एक्सपोर्ट कंपनीचे 04037. हे प्रोडक्ट आहे एक्सपोर्ट जर्मनी. हे ते बनवते आपले धनश्री ग्रुप. हे प्रोडक्ट मला तर जे आपण फेब्रुवारीला त्या प्लॉटमध्ये अथर्वची लागवड केली होती त्याला आपण हे प्रोडक्ट सोडले होते. त्याचा एकदम चांगला रिपोर्ट भेटला. अथर्वची साईज तर एकदम मेंटेन राहते, पण आपण हे प्रोडक्ट आता ह्या आर्यमान व्हरायटीला सोडणार आहोत. जर आर्यमानची साईज शेवट टाकतो एकसारखी राहिली तर ह्या प्रोडक्टचे चांगले रिझल्ट आहे असे म्हणावं लागेल आपल्याला. 04247 पेक्षा ह्या प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आहे असं मला वाटले. पण बघूत आता ह्याची जर साईज मेंटेन राहिली शेवटच्या तोड्या टाकतो तर म्हणायचं हे प्रोडक्ट चांगले आहे. आणि महागही आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ज्या प्रोडक्टचे चांगले रिझल्ट भेटतात तेच प्रोडक्ट वापरी जा. कोणत्याही कंपनीचे असू जा, आपले असे काही म्हणणे नाही. आपल्याला ज्या प्रोडक्टचे रिझल्ट चांगले मिळतात त्याच प्रोडक्टचे आपण वापर करावा. कोणाच्याही सांगण्याहून वापर करू नये. हा आपला संपूर्ण प्लॉट बघा.
आणखीन ही शेंडा चांगला आहे, पण आता काही उपयोग नाही त्या वरच्या शेंड्याचा. हाही माल काढून घ्यायचा. रेट वाढल्याचा ठीक, नाही वाढला तर त्याच्याहून ठीक.